निमित्त उपोषणाच्या बऱ्याचशा पोस्ट व्हॉट्सअप आणि फेसबुकवर फिरत होत्या. त्यामध्ये काही उपोषणाला प्रोत्साहन देत होते तर काही विरोधही करणाऱ्या पोस्ट होत्या. आणि काहींनी मला विचारलं की हे बौद्ध धर्मामध्ये उपोषण आहे का, बाबासाहेबांनी उपोषण सांगितले का. म्हणून मी ही माहिती आपणास देत आहे की त्यासाठी मी सर्वात आधी आपणास वामनराव गोडबोले यांचं एक पुस्तक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदीक्षेचा अविस्मरणीय इतिहास या पुस्तकातील एक संदर्भ सांगतो तुम्हाला की वामनराव गोडबोले कोण होते. तर वामनराव गोडबोले हे धम्मदीक्षेच्या कार्यक्रमाचे महासचिव होते. हा जो अरेंजमेंट त्यावेळी केली होती बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर येथे 14 ऑक्टोबर 1956ला धर्मांतराची, त्यामध्ये वामनराव गोडबोलेंचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांनी त्यावर आधारित हे पुस्तक लिहिलं. त्याचं नाव म्हणजे धम्मदीक्षेचा अविस्मरणीय इतिहास. तर या इतिहासामध्ये त्यांनी लिहिलं की धम्मदीक्षा कार्यक्रम जवळजवळ 2 तास चालला आणि त्यानंतर मग ते बाबासाहेब तिथून श्याम हॉटेल, सीताबर्डी नागपूरला जे श्याम हॉटेल आहे त्या श्याम हॉटेलमध्ये थांबलेले होते बाबासाहेब. तर आणि मग परत तिथेच गेले. वली सिन्हा म्हणून होते, त्यांच्याशी चर्चा करत होते. त्यांनी सांगितले की मी सांगितल्याप्रमाणे मी धम्मदीक्षा चा कार्यक्रम केला आहे. आणि असं बोलत असताना बाबासाहेबांनी म्हटलं की आज माझ्या जीवनातील अतिमहत्त्वाचा दिवस आहे. या जन्मामध्ये मला जे साध्य करायचे होते ते मी केले. आज माझे उपोषण आहे. आज मी रात्रीचे जेवण घेणार नाही. म्हणजे वामनराव गोडबोलेंनी हे लिहिलं आहे. त्यात बाबासाहेब काय म्हणाले ते बाबासाहेब म्हणाले की आज माझे उपोषण आहे. आज मी रात्रीचे जेवण घेणार नाही. म्हणजे त्यांच्या ह्या धम्मदीक्षेचा अविस्मरणीय इतिहास जे पुस्तक आहे त्याच्या पृष्ठ क्रमांक 162वर हा उल्लेख आलेला आहे. आता वामनराव गोडबोलेंनी त्या काळात हा जो उल्लेख केला माझे बाबासाहेबांच्या म्हणजे बाबासाहेब असे म्हणाले म्हणून, तर यावरून हे स्पष्ट होते की बाबासाहेबांनी त्या दिवशी उपोषण केलेले असावं. कारण वामनराव गोडबोले तर काही चुकीचं लिहिणार नाहीत. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो द बुद्धा अँड हिज धम्मा लिहिलं, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, या ग्रंथामध्ये सुद्धा उपोषणाचा उल्लेख आलेला आहे. तर त्यात तो उल्लेख येतो भिक्खू आणि उपासक नावाचं एक प्रकरण आहे. भाग 14 आहे. त्याच्या भिक्खू आणि उपासकाच्या या भागामध्ये प्रकरण 3 आहे, भिक्खूचा धम्म आणि उपासकाचा धम्म. त्यामध्ये त्या पृष्ठ 345 बुद्ध अँड हिज धम्मामध्ये असा उल्लेख आलेला आहे की हिंसा, चोरी, असत्य भाषण, सुरापान, व्यभिचार यापासून परावृत्त व्हा. सप्ताहामागून सप्ताह उपोषणाचे व्रत ग्रहण करा आणि श्रद्धामय अंतकरणाने अष्टशिलाचे पालन करा. म्हणजे हे बाबासाहेब म्हणतात की सप्ताहामागून सप्ताह उपोषणाचे व्रत ग्रहण करा आणि श्रद्धामय अंतकरणाने अष्टशिलांचे पालन करा. हे बुद्ध अँड हिज धम्मामध्ये बाबासाहेबांनी लिहून ठेवलेलं आहे. आणि पुढे लिहितात की म्हणजे बाबासाहेबांचं जे लेखन आहे ते उपदेशात्मकच आहे. म्हणजे श्रद्धामय चित्ताने सकाळी वरील म्हणजे उपोषण व्रत स्वीकारल्यानंतर यथाशक्ती भिक्खूंना अन्न आणि पेय द्या असंही त्यांनी लिहिलेलं आहे. पृष्ठ 345वर ते आपल्याला दिसेल बुद्ध अँड हिज धम्म ग्रंथाच्या. त्यात त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या की भिक्खूला 5 व्रत म्हणजे पंचशील अनिवार्य आहे आणि उपासकालाही बंधनकारक आहे. परंतु मग त्यांनी यामध्ये त्यांनी लिहिलं की यांना म्हणजे भिक्खूंना म्हणजे हे आपल्या ह्या नियमाचं उल्लंघन करता येत नाही, परंतु उपासकाला मात्र ते परिपालन स्वेच्छेने करावायचे. म्हणजे त्याला एक डिस्क्रेशन दिलं.
भिक्खूला कडकपणे पालन करायचं आहे आणि उपासकाला एक स्वेच्छेने हे सांगितलेलं आहे असं यावरून दिसते. आणि ते 5 व्रत जे आहे म्हणजे पंचशील तर दोघांनाही बंधनकारक केलेलं आहे. हे यामध्ये जे बाबासाहेबांनी लिहिले की सप्ताह मागून सप्ताह उपवासाचे व्रत ग्रहण करा आणि श्रद्धामय अंतकरणाने अष्टशिलाचे पालन करा. तर ह्यावरून हे स्पष्ट होते की बौद्ध धर्मामध्ये उपवास आहे आणि बाबासाहेबांनी ते नाकारलेलं नाही. परत बुद्धांडी धम्मा ग्रंथामध्येच एक 4थ्या भागामध्ये एक प्रकरण आहे, सदाचरणात परिपूर्णता कशी साधता येईल. हे प्रकरण जे आहे हे बुद्धांडी धम्माच्या 4थ्या भागात येतं आहे. म्हणजे सदाचरणातील प्रवचने नावाचा एक मोठा भाग आहे. त्या भागामध्ये 4 नंबरच्या प्रकरणामध्ये तो आलेला आहे की हत्या करू नका, चोरी करू नका, खोटे बोलू नका, उन्मादक पेय सेवन करू नका, व्यभिचार करू नका, भर रात्री कुग्रास अन्न सेवन करू नका, गंधमाला धारण करू नका, आपला बिछाना भूमीवर पसरा, प्रत्येक उपवासाच्या दिवशी हे व्रत ग्रहण करा आणि शुद्ध अंतकरणाने अष्टांगिक व्रत सणासारखे पाळा आणि प्रातःकाळी हे व्रत ग्रहण करून धर्मशाली व श्रद्धायुक्त चित्ताने अन्नपाणी दान करा, आपल्या आईबापांचा मान राखा, चांगला व्यवसाय करीत जा. या मार्गाने एक निष्ठेने अवलंब करणारा उपासक उच्च पद प्राप्त करील. म्हणजे हे पृष्ठ 301 वर आलेलं आहे बघा. तुम्ही मला आठवते 301च असावं. तर हा उल्लेख आलेला आहे पृष्ठाच्या बाबतीत. कदाचित विस्मरणामुळे मागं पुढं होऊ शकते, तर आपण चेक करून घ्यावं. बुद्धांडी धम्मामध्ये हे आलेलं आहे. तर बुद्धांडी धम्माचा संदर्भ आणि वामनराव गोडबोलेंनी धम्मदीक्षेचा इतिहास या पुस्तकातील संदर्भ पाहिला तर बौद्ध धम्मामध्ये उपसत आहे आणि बाबासाहेबांनी ते नाकारलेलं नाही. आता उपसत म्हणजे तरी काय आहे? उपसत त्याला फार असं गंभीरतेनं लोक घेतात आणि हिंदूंच्या उपवासासारखं आहे किंवा इतर धर्मातल्या उपवासासारखं आहे म्हणून टीका करतात. उपवासत म्हणजे काय आहे की उपवास आहे तो 1 दिवस करायचा, त्यामध्ये 12च्या पूर्वी जेवण करतात आणि संध्याकाळला जेवण करायचं नाही. हे साधं सोपं आहे. आणि आता एक वेळ जेवण्याचे इतके फायदे डॉक्टर लोक सांगतात की त्यामुळे पचनशक्ती चांगली असते आणि काही व्याधी पण निघून जातात. यावर तर एक वेळ जेव्हा म्हणून व्हिडिओ आहेत आजकाल यूट्यूबर्सचे, तर हे आरोग्यासाठी सुद्धा चांगलं आहे. आता भगवान बुद्धाच्या काळामध्ये पूर्ण भिक्खू संघ, म्हणजे भिक्खू तर संध्याकाळी त्यांना एकच वेळ जेवण अलाव आहे भिक्खूंना, ते तर एकच वेळ जेवण करतात. तर त्या काळात इतके वर्ष म्हणजे बुद्धसुद्धा 80 वर्ष प्रचार करत होते, जगले. रानावनात राहून त्यांनी जे कष्ट उपसले, तर त्यांनी एकच वेळ जेवण घेतलं, जे उपवासच केलं एक प्रकारे. म्हणजे सर्व भिक्खू जे असतात त्यांना तर रोजचाच उपवासत असल्यासारखं आहे. फक्त उपासकाच्या बाबतीत मात्र हे त्यांनी सप्ताह मागून सप्ताह असा उल्लेख बुद्धांडी धम्मामध्ये केलेला आहे. परंतु बौद्ध साहित्यामध्ये पौर्णिमेला, काही अष्टमीला उपवासत करावं अशा रीतीचा उल्लेख बौद्ध साहित्यामध्ये आढळून येतो. अंगुत्तर निकायमध्ये सुद्धा त्यासंबंधी उल्लेख आहे. आणि त्या दिवशी एक परंपरेप्रमाणे 12च्या आत जेवण करून संध्याकाळी जेवण न करणे, वंदना करणे, म्हणजे सकाळी अष्टशिलाचं पण पालन त्या दिवशी केलं जातं. तर हे एक परंपरा आहे. तर ही परंपरा काही अशी
अवैज्ञानिक आहे असं काहीच नाही आहे किंवा याला काही अंधश्रद्धा आहे असंही काही म्हणता येत नाही. त्यामुळे याचे संदर्भही आहे आणि लोक जर इतर लोक तर ते उपवास म्हणून त्याला स्वीकारतात, परंतु बौद्ध धर्मामध्ये उपोषित म्हणून जो संदर्भ आलेला आहे त्याचं पालन आपण केलं पाहिजे. किंवा ज्याला स्वेच्छेचं आहे, ज्याला नाही करायचं त्यांनी करू नये, पण बौद्ध परंपरा ज्या आहेत त्याला विरोध करण्याचं काही कारण नाही आहे. ज्याला करायचं तो करेल. कोणाला जर शारीरिक व्याधी आहे किंवा ज्याला नाही करायचं तो नाही करणार, परंतु बौद्धाच्या जे उपदेश आहेत, तत्त्व आहेत, त्याला टीका टिप्पणी करून त्याचं विडंबन करणं किंवा त्याचा हसू करणं हे बरोबर नाही आहे. कारण बौद्ध परंपरेचं, बौद्ध साहित्याचं, बौद्ध उपदेशाचं पालन करणं, संवर्धन करणं हे प्रत्येक बुद्धिस्ट माणसाचं काम आहे. आता त्या दिवशी काही लोक सकाळी उठून बुद्धांडी धम्म वाचतात, विहारात जातात, वंदना करतात, स्नान करतात, तर पंचांग प्रणाम करतात बुद्ध धम्म आणि संघाला, आणि 8 शिलाचं पालन करतात त्या दिवशी. तर यात चुकीचं काय आहे? मला तर काही असं वावगं किंवा चुकीचं असं काही दिसत नाही. उलट त्या दिवशी ज्या 8 शील आहेत, म्हणजे पंचशिलामध्ये येतं पानातिपाता वेरमणी सिक्खापदम समादियामी, मी प्राणिहिंसेपासून विरत राहण्याची प्रतिज्ञा करतो. अदिन्नदाना वेरमणी सिक्खापदम समादियामी, मी चोरीपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. किंवा ग्रहण करतोही म्हणतात, अब्रह्मचर्या वेरमणी सिक्खापदम समादियामी, म्हणजे कामीसुमिच्छाचारालाच तो हे केलेला आहे, म्हणजे पर्यायी मी ब्रह्मचर्याचे पालन करण्याची प्रतिज्ञा करतो. मुसावादा वेरमणी सिक्खापदम समादियामी, मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा ग्रहण करतो. किंवा सुरामेरे मद्यपमादठाना वेरमणी सिक्खापदम समादियामी, म्हणजे मद्यपानापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. नंतर मग ह्या 3 वेगळे शील आहेत. विकाल भोजना वेरमणी सिक्खापदम समादियामी, म्हणजे मी अवेळी भोजनापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. म्हणजे वेळी अवेळी, जसं आता उपवासाच्या दिवशी 12 पूर्वी जेवण करून, दुपारचे 12 पूर्वी जेवण करून संध्याकाळी जेवायचं नाही, अशा रीतीचं हे किती वैज्ञानिक आहे. म्हणजे असं आता जे लोकांना लागलेले मधुमेह आहे, काय म्हणतात त्याला, ब्लड प्रेशर आहे, शुगर आहे, ह्या आजारावर किंवा मोटापा आहे नाही का, ओबेसिटी, हे वजन वाढणे वगैरे, यावर आता उपाय सांगतात की बा मध्ये मध्ये असं अचकट बचकट खाऊ नये. 2च वेळा, आता डॉक्टर दीक्षित म्हणून आहेत ते एक डायटिशियन, जगन्नाथ दीक्षित, त्यांचा फॉर्म्युला आहे की 2 वेळा जेवा, सकाळ आणि संध्याकाळ, फक्त मध्ये काहीच खायचं नाही, 55 मिनिटात जेवण आटोपात, त्यांनी तुमचं वजन कंट्रोलमध्ये राहील. त्यांचे चांगलं मार्गदर्शनपर व्हिडिओ आहे का तुम्ही, तर त्यातमध्ये काय आहे ते तो विकाल भोजन वेरमणीच आहे ना. विकाल भोजन वेरमणी म्हणजे मी अवेळी भोजनापासून विरत राहील, किती सायंटिफिक आहे. आज जे हे हेल्थसाठी लोक, डॉक्टर लोक किंवा यूट्यूबर्स माहिती सांगतात, तर त्याच्याच अनुषंगानं मला हे दिसतं. म्हणजे भगवान बुद्धांनी त्या काळात हे शोधलेलं आहे. नंतर नच्च गीत 7वं एक हे आहे शील, नच्च गीत वादित विसुक दस्सन मालागंध विलेपन धारण मंडन विभूषण ठाना वेरमणी सिक्खापदम समाधी, म्हणजे नृत्य, गायन, वादन आणि तमाशा पाहणे यापासून आणि सुगंध द्रव्याचं लेपन धारण करण्यापासून अलिप्त राहण्याची ती प्रतिज्ञा आहे.
म्हणजे हे हे त्याचे जे सायंटिफिक हे कनेक्शन असावेत की माणसाचा अहंकार कमी करण्यासाठी किंवा तृष्णा कमी करण्यासाठी मोह हे बुद्धांनी सांगितलेलं असावं. नंतर 8वं सील येतं, उच्चासयना महासयना वेरमणी सिक्कापदम समाधियामी. म्हणजे मी फार उंच व मौल्यवान आसनावर शय्येवर झोपणार नाही याची प्रतिज्ञा करतो. म्हणजे खूप गाद्या गिरद्या अय्याशी यांनी राहणार नाही याची मी प्रतिज्ञा करतो. हे असे हे 8 शील त्या दिवशी घ्यायचे असतात. हे सर्व सायंटिफिक आहे. यामध्ये काही अवैज्ञानिक किंवा अंधश्रद्धा आहे असं मला तरी काही वाटत नाही. तर ही नाक त्या दिवशी वाद घालण्यात काही अर्थ नाही आहे. तसंच जे अष्टांग मार्ग आहे, आर्य अष्टांगिक मार्ग जे आहे त्याचंसुद्धा त्या दिवशी पालन केलं पाहिजे. म्हणजे सम्यक दृष्टी आहे, सम्यक संकल्प, सम्यक वाणी. आता प्रत्येकाचा मी अर्थ सांगितला तर हा व्हिडिओ फार मोठा होईल, परंतु हे सर्वसाधारणपणे पंचशील आणि अष्टशील तर सगळ्यांना माहीत आहे. आणि आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्मांत आहे, सम्यक आजीविका आहे. सम्यक आजीविकेमध्ये साधं सोपं आहे की कुठल्याही आजीविका म्हणजे उत्पन्नाचं साधन जे आहे हे चुकीचं राहणार नाही. म्हणजे दारू विकून किंवा प्राणी हिंसा करून सम्यक आजीविका करणार नाही. सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी हे आर्य अष्टांगिक मार्ग आहे. हेच लिहिलेलं आहे. म्हणजे भगवान बुद्धांनी त्याचा धम्म प्रकरणात जे सदाचरणात परिपूर्णता कशी साधता येईल हे जे प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये हा सर्व उल्लेख उपसताचा केलेला आहे. आणि त्या संबंधी जी माहिती दिलेली आहे तेच सांगितलेलं आहे की तुम्ही अष्टशिलाचं पालन करा. त्याचा तो गर्भित अर्थ तोच होतो. तर हे एकदा जेवण करणे हा काही चुकीचा असा अवैज्ञानिक असा मार्ग नाही आहे. अंगुत्तर निकायमध्ये सुद्धा उपसताबद्दल माहिती आहे. पालीचे अभ्यासक यासंबंधी अधिक सांगू शकतील. परंतु मी आपणास प्रथमदर्शनी एवढं सांगू शकतो की भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्ये उपसताचे संदर्भ आलेले आहे. तसेच बाबासाहेबांनी उपसताचा उल्लेख हा त्यांच्या जो पाली शब्दकोश आहे खंड 16 सुद्धा उपसताचा उल्लेख बाबासाहेबांनी केलेला आहे. त्याचा तो संदर्भ त्यांनी त्यामध्ये उपसत म्हणजे काय याचा तो हे दिलेला आहे, अर्थ दिलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजीमध्ये द बुद्धा अँड हिज धम्मा हा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथामध्ये पार्ट 4 जो आहे त्याचं टायटल आहे भिक्खू अँड लेटी. हा पेज 454ला आहे. आणि त्यामध्ये धम्मा ऑफ द भिक्खू अँड द धम्मा ऑफ द उपासका हे प्रकरण आहे. या प्रकरणामध्ये उपसताचा उल्लेख त्यांनी सब्बात SUBBATH असा लिहिलेला आहे. म्हणजे उपसताला त्यांनी सब्बात शब्द वापरला. तर सब्बातचा इंग्रजी डिक्शनरी आणि इतर डिक्शनरीमध्ये जो अर्थ आहे तो म्हणजे ज्यू धर्माचा जो शनिवार असतो त्या दिवशी ते त्यांच्या देवाची आराधना करतात. किंवा ख्रिश्चन धर्मामध्ये बायबलमधील विश्रांतीचा दिवस म्हणजे या सब्बातला त्यांनी आराधनेचा दिवस या अर्थाने इंग्रजी डिक्शनरीमध्ये तो अर्थ दिलेला आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः पाली डिक्शनरी लिहिली. ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस खंड 16 यामध्ये आहे. आणि त्याच्या खंड 16च्या पेज 386ला त्यांनी सब्बातचा अर्थ सांगितलेला आहे.
म्हणजे उपोसथो हा पाली शब्द आहे. तर उपोसथाला त्यांनी पर्यायी शब्द इंग्रजीमध्ये जे त्याचे अर्थ सांगितले आहे ते म्हणजे फास्ट डे किंवा फास्टिंग अबस्टिनेन्स फ्रॉम सेन्स्युअल प्लेझर असा त्यांनी अर्थ सांगितला. किंवा मग त्यांनी सिरमन रीडिंग वगैरे पातिमोक्ष म्हणजे त्या दिवसाला त्यांनी फास्ट डे म्हणजे फास्टिंग कशाला म्हणतो आपण, उपवास म्हणजे फास्ट डे असा अर्थ दिला. बुद्धिस्ट सब्बात म्हणजे काय तर फास्ट डे, आणि दुसरं काय तर फास्टिंग ॲबिस्टिनन्स फ्रॉम सेन्स्युअल प्लेझर. ॲबिस्टिन म्हणजे त्यागणे, सेन्स्युअल प्लेझर कोणत्याही म्हणजे काय म्हणता येईल त्याला, सेन्स्युअल प्लेझर ज्याला म्हणतो आपण, तर त्यापासून आनंद, असा सेन्स्युअल आनंद यापासून विरक्त होणे. तर अशा रीतीचा त्यांनी अर्थ लिहिला. मग महत्त्वाचा आपल्यासाठी आहे की तो सब्बात जो शब्द वापरला त्यांनी उपोसथो या शब्दाचा त्यांनी जो मिनिंग सांगितलेला आहे इंग्रजीमध्ये, ते सब्बात और फास्ट डे, बुद्धिस्ट सब्बात और फास्ट डे, आणि फास्टिंग अबिस्टेन्स फ्रॉम सेन्स्युअल म्हणजे सेन्स्युअल प्लेझर मीन्स उपोसथ हाच त्याचा अर्थ निघतो. उपवास हा पारंपरिक परंपरा, ज्या इतर परंपरामध्ये उपवास म्हणतात, पाली परंपरा किंवा बौद्ध परंपरेमध्ये उपोसथ म्हणतो, त्याची पद्धती ही वेगळी आहे. तर ही बाब आपण समजून घेतली पाहिजे. कोणत्याही शब्दाचा अर्थ समजून घेण्यासाठी खोलात गेलं पाहिजे. त्याचा बाबासाहेबांनी कोणत्या अर्थाने तो शब्द वापरला, त्याचा मराठी मिनिंग काय, इंग्रजी मिनिंग काय, त्याचा पाली मिनिंग काय, आणि पाली मिनिंग शोधत असताना आपण बाबासाहेबांच्या 16व्या व्हॅल्यूमचा म्हणजे डिक्शनरीचा उपयोग केला पाहिजे आणि मग त्यावर भाष्य केलं पाहिजे. तर आपण स्वतः याची माहिती घेऊ शकता या सगळ्या बुद्धांडित धम्मातून, किंवा व्हॅल्यूम 16 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस जे आहे त्याचा खंड 16 जो आहे पाली शब्दकोश, त्याच्या पृष्ठ 386 पेजवर बाबासाहेबांनी उपोसथाचा उल्लेख केलेला आहे. आणि सद्विवेक बुद्धीने जरी आपण विचार केला तरी यामध्ये अनसायंटिफिक असं काही नाही. फक्त एकच आहे की उपासकांनी हे सर्व करत असताना कुठल्याही दैववादाच्या किंवा अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नये. मी असं करील, मी हा उपोसथ करील तर बाकी धर्मामध्ये किंवा बाकी लोक जसं काहीतरी प्राप्त होईल, मला पुत्र प्राप्त होईल, तर मला पैसा प्राप्त होईल, तर मला अशा अंधश्रद्धेच्या अपेक्षेने हे सर्व करायचं नाही आहे. तर माझं चित्त शुद्ध होईल, माझ्या हाताने कुशल कर्म घडेल, आणि माझ्या ह्या कृतीमुळे सर्वत्र मैत्री आणि करुणा पसरेल आणि मंगल मैत्री मी करेल, अशा भावनेने करायचं. म्हणजे याला कुठलंही दैववाद, काय म्हणतात त्याला, चमत्कार, यामधून काहीतरी चमत्कारिकपणे साध्य होईल अशी भावना मात्र मनामध्ये नको. तर हा विषय आपणास समजला असेल असे मी समजतो आणि इथेच थांबतो. हे चॅनल सबस्क्राईब करावं, खाली बेल बटन आहे त्याला टिक करावं. बेल बटन पुश केलं, दाबलं की ते सबस्क्राईब होतं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावं, कॉमेंट्स पण करावे आपले, आणि हे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावे यासाठी आपण ते शेअर करावा व्हिडिओ. तसेच या चॅनलवरून विविध विचारवंतांचे विचार, चर्चा आपण प्रसारित करत असतो. आपलेही काही विचार असतील तर पाठवा, ते चॅनलवरून प्रसारित करू. आणि
सर्वांपर्यंत ते विचार गेले पाहिजेत, म्हणून आपण सबस्क्राईब करावं, म्हणजे जेणेकरून नवीन व्हिडिओ बनवला की आपल्याला त्याचं नोटिफिकेशन येईल. आजपर्यंत या चॅनलवरून 160पेक्षा जास्त व्हिडिओ प्रसारित करण्यात आले. तर सबस्क्राईब करा.